मित्रांनो, बऱ्याच रुग्णांना नेझल पॉलिप्सचा त्रास असतो. आता हे नेझल पॉलिप म्हणजे काय असतं, याचे सिम्पटम्स काय असतात? तर एखाद्याला जर वारंवार सर्दी होत असेल, शिंका येत असतील, नाक जर बंद होत असेल, नाक जर चोंडल्यासारखं वाटत असेल किंवा डोकं दुखत असलं वारंवार सर्दी, शिंका, डोळ्यातून जर पाणी वाहत असेल, डोळ्यामध्ये चुरचुर होत असेल, किंवा काही पेशंट्सला वास येतो आणि स्मेल कमी येतो, तर अशा प्रकारची लक्षणं असतील तर नक्कीच तुम्हाला नेझल पॉलिप्स असू शकतात. आता हे नेझल पॉलिप्स म्हणजे काय असतात? तुमच्या नाकामध्ये छोट्या छोट्या मऊ गाठी तयार होतात आणि त्या वाढत जातात. काहींच्या गाठी छोट्या असतात, काहींच्या मोठ्या असतात. त्यामुळे नाक बंद होणे, श्वास घ्यायला त्रास होणे, वारंवार सर्दी येणे, शिंका येणे, अशा प्रकारची लक्षणं या त्रासामध्ये जाणवतात. आता बरेच रुग्ण हे ज्यावेळेस कान नाक घशाच्या डॉक्टरांकडे जातात, त्या डॉक्टर त्यांना ऑपरेशनचा सल्ला देतात, कारण की पूर्ण सायनसमध्ये हे पॉलिप्स असतात आणि त्याचा त्यांना त्रास होत असतो. आता होमिओपॅथीमध्ये अतिशय छान पद्धतीने याच्यावरती उपचार केला जातो. तुमचे पॉलिप्स पूर्णपणे डिसॉल्व्ह होतात, पूर्णपणे विरघळून जातात. त्याच्यामध्ये होमिओपॅथीमध्ये खूप छान पद्धतीने औषध उपचार केला जातो आणि अशी छान औषधं आहेत की ज्याच्यामुळे तुमचा पॉलिप्स हे पूर्णपणे निघून जातात. त्याच्यामध्ये नॅट्रोम्यूर आहे, कॅल्केरिया कार्ब आहे, ट्युक्रम व्हेरम आहे, त्याच्यानंतर लेमना मायनर आहे, पूजा आहे. अशा प्रकारची विविध औषधं ही आणि अजूनही औषधं या या पॉलिप्स मध्ये उपयोगी येतात आणि पेशंटचा जो त्रास आहे तो पूर्णपणे निघून जातो. त्यामुळे अशा प्रकारचा जो त्रास असेल नक्कीच होमिओपॅथीचा विचार करा आणि होमिओपॅथीचा उपचार घेऊन तुमचा हा त्रास पूर्णपणे त्या ठिकाणी कमी होऊ शकतो. धन्यवाद.